हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आत्ता झोपेतनं उठल्या उठल्या ब्लॉग सुरू केला. सकाळी सकाळी सगळे झोपलेले आणि मी माझी मम्मीच एकटी उठलो. माझी मम्मी व्यायाम करते. आपण एक राऊंड मारून येऊया थोडंसं, आणि मग मी थोडीशी साफसफाई करते. बाय द वे, मला बाहेरचं एन्व्हायरमेंट दाखवते आत्ता सध्या का कसं झालं असेल. झोपेतनं उठल्या उठल्या माझे डोळे सुचतात, तसेही सुजलेलेच असतात मला, बट तरी पण माझ्या बॅक साईडला हे एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट आहे जे आत्ता झालं आहे बाहेर. आणि या साईडला शांतता आहे आणि माझ्या पुढे सूर्य आहे. बाप्पाच्या पाया पडूया. चलो घर में चलता है. सकाळी सकाळी आमच्या घरी खूप मज्जा येते, शांतता असते, कोणाची कलकल किचकिच नसते. आता हळूहळू सगळे उठतील तर सगळ्यांचा कालवा सुरू होईल. सो एक राऊंड मारूया इथल्या इथे आणि मग साफसफाई करूया. चलो. चलो थोडा काम कर लिया जाए. बाय द वे, मला एक गोष्ट दाखवायची. तुम्हाला दिसत असेल, ही सेकंड मिडल फिंगर. रात्री मच्छरदाणीच्या मे बी बाहेर हात गेला माझा. मला मच्छर चावला, इतकं 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 ते चुनचुन करते. आजी मच्छर चावलेलं बघ ना कसं झालंय. हे बघ, हे बघ, बोट सुरले हे बघ की, हे बघ बाकीचे बोट. तुला 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 ओ मम्मी, हे बघ की मच्छर चावलेलं कसं झालंय. हातकडाला गेला, हातकडाला. हे काय आपण किती जागा. अरे पण मला थोडी झोपीत कळतंय. तर नाही, मज्जा येते मला चावायला. मच्छरांना मज्जा येते मला गालायला चावायला, मला असं हाताला चावायला. मला त्रास होईल त्या गोष्टी त्यांना करायला मज्जा येते. Let's do some work. कंटाळा आलाय. तुम्हाला एक गोष्ट दाखवते बेट. माझ्या बॅक साइडला दिसतात ग्लासेस. चोर लोग चोरी ना करे, इसलिए मेरे पापा ने इतनी बड़ी सुरक्षा बनवाई है घर को. काय करती आजी, काय करती. कॅमेरा दिसला नाही की पदर सरळ करणं सुरू. अखेर की जनरेशन आहे. चलो मी आता आवरते, रेडी होते आणि मग आपण भेटूया. कोण आहे. आत्ता उठले झोपेतून. लागायचं आपण थोड्या वेळ पप्पांपाशी जाऊन बसूया. पप्पा काय करतायत बघूया. बघितलं का लोकांनो, आईची एकादश खुर्ची. आई त्याच्या हातात पितळी, त्याच्या साबुदाणा, त्याच्या एकादश. राजाचं ताट पितळाचं. बसा बसा. म्हणे पुढचं बोलली तुम्हाला. अच्छा जी, पप्पा घाबरत थे माझी. अबे रेलवे की हड़ताल कब खत्म होगी. ये 2 पार्सल भेजना है. हे कर्नाटक के 2 पार्सल जल्दी. मला का म्हणताय, मला राहू दे की, मी काय केलंय. मेरे को रहने दीजिए.
इतना पागल नहीं बनने का बाबा. ओके गाईज, सो पप्पा शॉपमध्ये गेलेले आहेत आणि मी पण विचार करते की पप्पांच्या मागे मागे मी पण जाते शॉपमध्ये, कारण मला सामान पण आणायचं आहे आणि देवाच्या पाया पडायला जायचं आहे. सो लेट्स गेट रेडी. आय एम रेडी गाईज. ओके, हेअर्स वगैरे काही केलेलं नाही आहे, नॉट इवन स्किन केअर, बट आय थॉट लेट्स डू विथ यू ऑल. आपण त्याच्यानंतर एक आउटफिट चेक घेऊया. So let's do some skincare. Sorry. मी कांगवाला विसरले होते, त्यासाठी गेले होते. ओके, सो मी हेयर टाई केलेत. अब कोई बाल हमारे बीच में नहीं आ सकता. चला स्किन केअर करूया. Okay, now let's apply some moisturizer. This one. मॉइश्चरायझर पण डर्माचं आहे, जर मला माहीत असेल मी कोणतं मॉइश्चरायझर यूज़ करते. मैं एक ही इंसान के साथ, मतलब एक ही कंपनी के साथ वफादार हूँ. अँड लास्ट वन, सनस्क्रीन, ज्याच्याशिवाय कोणाचंच काम होत असेल, जसे की माझं. जास्त पण नाही आणि कमी पण नाही. सो या, आय एम डन विथ माय स्किन केअर रुटीन. आता माझ्या स्किन केअरमध्ये काहीच राहिलेलं नाही आहे. सो लेट्स गेट रेडी अँड आफ्टर दॅट आम्ही चाललो शॉपवर. लेट मी गिव अ लिटल आउटफिट चेक टू युअर. हाऊ आय एम लुकिंग गाईज. स्वतःलाच आरशात बघून जो आनंद होतो ना, तो काहीच प्लीज सेल्फ ऑब्सेशनवालं माझ्याकडून शिका. स्वतःला बघूनच खुश होते मी. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही ना. सो या, आय एम रेडी नाव. सो लेट्स गो. पप्पांकडे जाऊया आणि त्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार. आपण तिथे गेल्यावर भेटूया. तडा. या शानीला मी शॉपमध्ये घेऊन चालले. शानी म्हणजे माझी बहीण, आणि ती रूममध्ये फोन विसरली. किती हुशार असावं एखाद्याने. गाईज, मम्मीला सोडून चालले. मम्मा बाय. Look at her. हो, आमच्या भैयावर आम्ही दोघींनी सकाळी भांडणं केली. हो, भैयावर आम्ही दोघींनी सकाळी भांडणं केली होती. तो आमच्यावर असा रुसून बसलाय. तो शॉपमधून आम्हाला घ्यायला पण आला नाही. पप्पांना कॉल केला, बिग बॉस. त्यांनी धमकी दिल्यावर आता येतोय, ते पण निम्म्या रस्त्यामध्ये. सो तोपर्यंत आपण चालत जाऊया लेफ्ट राईट लेफ्ट. ओके, वेट. माझ्या पुढे काहीतरी खूप छान नजारा आहे, मी तो तुम्हाला दाखवते. गाईज, लुक ॲट द नजारा. किती छान दिसतंय बघा. गावाकडे ही गोष्टी बघायला भेटतात. ते काय म्हणतात, सूर्य ना त्या झाडाच्या मागे लपलाय. मी थोडी पुढे गेले की क्लिअर दिसेल विजन. हां, अरे किती मस्त दिसतंय. पक्षी. ही कबाब मी हड्डी कशी चालती मध्ये. ओके, आम्ही तिकडे चाललो आहे. आम्हाला त्या साईडला जायचं आहे, बट ॲक्च्युली आम्ही आलो इकडून. ओके, चलो. स्नेल से हाय. सुट्ट्या लागल्यात, सो लहान मुलं मागे क्रिकेट खेळत आहेत. देर एन्जॉईंग देअर लाईफ. लिटरली अर्धी वस्ती गोळा झाली असं वाटतं त्यांच्या क्रिकेटची मस्ती बघून. मुलांना क्रिकेट खेळायला खूप आवडतं. कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा गाईज, कोण तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं का नाही, की फक्त बघायला आवडतं. तर मला क्रिकेट खेळायला नाही आवडत असं. सेम, मला बघायला पण नाही आवडत. मला फक्त असंच 6 कोण जिंकलं आहे, इंडिया विन, एवढंच ऐकायला आवडतं. ते पण अगेन्स्ट पाकिस्तान.
चलो देवाच्या पाया पडून घेऊया, बिकॉज 2 दिवसांनी मी जाणार आहे. सो देवाचं दर्शन घेऊया. चलो गाईज, दर्शन झाले. आपण जाऊया आता. देवीचं दर्शन विचार केला होता की कॉलेजमध्ये जायच्या आधी देवाचं दर्शन घेऊया. सो दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. जोपर्यंत भाई येत नाही तोपर्यंत आम्ही जाऊन हळूहळू चाललो आहे. तो आला. आजा भाई. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. इज्जती नाही. आज आम्ही ठरवले मे बी नुसते देवाचे दर्शन करायचे. जायच्या आधी सगळे देवदेव करून जाऊया. चलो. मंदिरात जेवढं फ्रेश वाटतं ना, आय डोंट थिंक सो दुसरीकडे कुठे एवढं फ्रेश आणि शांत वाटत असेल. त्यामुळे मी माझ्या आजीवर मोस्टली मंदिरात जाणं प्रिफर करते. अब सीधा शॉप पे चलेंगे. गाइस मॅडम पाणीपुरी. फायनली शॉपमध्ये आलो. काय माहिती त्यांना एन्झायटी आहे. पप्पांच्या गाडीवर बसतात, नाही तर भैयाच्या गाडीवर बसतात. माझ्या गाडीवर खूप छान चालवती. विषय का त्यांना ट्रस्ट नाही होत लवकर कोणावर. असंच असतं, दुनिया अशीच असते. काकू काय करता. खूप लेट केलं आहे शॉपमध्ये येण्यासाठी. सो लगेच शॉपच्या बाहेर जाऊया आणि मंदिरात जाऊया. मी कुठे जाणार आहे हे मी तिथे पोहोचल्यावर दाखवेल तुम्हाला. त्यावेळेस कळेल. सो इट इज लिटल वेल सरप्राईज फॉर यू ऑल. चलते गाईज. फायनली हेच ते सरप्राईज होतं छोटंसं, जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. नुसतं देव 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 चाललं आहे राईट ना. क्या था, काय जोडीने आलं आहे का? दोघी मिळून एकत्र बेल वाजवली. सोमवार असल्यामुळे काय लाईनमधनं दर्शन नाही घेऊ शकत. सो बाहेरनं दर्शन घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊ. कारण पप्पांना पण शॉपमध्ये काम नाही. तुळशीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मी गंमत दाखवते. रात्रीचं टायमिंग दिसेल की नाही माहीत नाही, बट तिचं दर्शन होऊ द्या आधी. माझं दर्शन झाल्यावर मी गंमत दाखवते तुम्हाला. गाईज ही ती विहीर आहे ज्याच्यामध्ये कासव बघितले जातात देवाचे. बट आता खूप अंधार असल्यामुळे तुम्हाला कासव दिसत नसते. बाय द वे तिथे प्रसाद भेटतो समोर. हां फिरून येऊया. मंदिराच्या प्रांगणात फिरून येऊया गाईस. तिथे पुढे हे चाललं आहे, कीर्तन चाललं आहे मध्ये. आज मंडे असल्यामुळे. सो सोमवार सोमेश्वरचा दिवस असतो. सो त्यांचं काल चाललं आहे कीर्तन वगैरे आणि आमचं दर्शन पण झालं. आता आम्ही चंदनचा टिक्का लावणार आहे आणि पुढ्यांची वापस शॉपमध्ये जातो. बाय बाय गाईज. हाय. आता मंदिराच्या बाहेर आलो आपण. चला बघूया काहीतरी शॉपिंगसाठी काय भेटतंय का. नाही भेटलं तर घरी जाऊ. मला खरं तर पिंड घ्यायची होती देवाची, बट मला नाही वाटत मला जशी पाहिजे ग्लासची तशी इथे भेटेल. सो लेट्स सी. फायनली आम्ही मंदिरातनं जाऊन आलो. मला हा लॅपटॉप न्यायचा आहे बरं का पप्पा. गाईज आपण हा लॅपटॉप घेऊन जाऊया उचलून. सुरुवातीला माझ्याकडेच होता नीटची ज्यावेळेस तयारी करत होते. सो आत्ता पण माझ्याकडेच. 6 महिने मी दिला होता शॉपमध्ये.
वाटलं मला काही काम नाही, बट आता माझं काम सुरू होणार आहे लॅपटॉपवर. इसलिए लगेगा. सब चालू होते पप्पाजी. गाईज आपण थोडीशी शॉपिंग करूया, थोडीशी शॉपिंग करूया. वेट. हॅलो, आम्हाला थोडंसं प्रोडक्ट्स दाखवा. दाजी काय मागायला आले होते मी? काय म्हणतात, ॲलोवेरा जेल आहे. HP. दिस 2 परफ्यूम्स. असं नाही, ट्यूबमध्ये. गाईज शॉपिंग करून मी आलेली आहे घरी आणि मी खूप थकलेली आहे. वेट इथे खूप अंधार आहे. आपण लाईट ऑन करूया. तडा. ओके. सो सगळी शॉपिंग करून मी घरी आलेली आणि तुम्हाला दाखवते जिथे मी तिथे कांड होऊ शकतो. लुक ॲट दिस गाईज. बटन तुटलं मस्तीच्या नादात. बटन नाही, काय म्हणतात, लेस तुटले मस्तीच्या नादात. मला आता कंटाळा आला आहे म्हणून मी आता डिनर करते आणि झोपते. आजसाठी एवढंच. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप यू लाईक धिस ब्लॉग. बाय बाय गाईज. गुड नाईट.